आरक्षणचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान परिवारच्या वतीने नागपूरच्या महाल या ठिकाणी पुतळा जोडून तर मेडिकल चौक या परिसराच्या चौकापर्यंत एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती आणि यात इथे बुंदी वाटपाचा बी कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि मान्यवर साहेब आपल्याशी जुळलेले जाणून घेऊयात त्यांच्या काय सांगता पाहिजे समाजसेवक भाऊराव कोकणे छत्रपती शाहू महाराज यांची 151 जयंती निमित्त सर्व देशव्यापी याला अभिनंदन। त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज जनक हे पुण्या देशाचे जनक होते, कारण की त्या टायमावर त्यांना गोरगरिबांचा विचार करताना शाळा काढल्या, सर्व हॉस्टेलच बांधले, सर्व समाजाकरता वेगवेगळे हॉस्टेल त्यांनी निर्माण केले। तेच जनक असे होते की पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप देऊन समोरच्या अभ्यासाकरता बाबासाहेब आंबेडकरला लंडनला पाठवलं, असे हे आमचे जनक होते जे बाबासाहेब आंबेडकरला त्या टायमावर मदत केली आणि शिकण्याचा त्यांना एक हे दिलं। त्याबद्दल देशातील सर्व ओबीसी संघटनांचे छत्रपती शाहू महाराज हे एका धर्माचे, एका जातीचे, एका पंथाचे नव्हते, तर सर्व धर्म सर्व संभाव त्यांच्या याच्यामध्ये होतं आणि ते त्या टायमावर असे जनक होते की त्या टायमावर सर्व गोरगरिबांना घेऊन चालत त्यांचं कर्तव्य मान होतं त्यांच्यावालं। तेव्हा त्यांनी इतकं मोठं हे कर्तव्य निभावलं। ते एक राजा म्हणून होते, ते राजा आणि ते बाबासाहेब आंबेडकरला भेट होते म्हणून मेडिकल चौक, मेडिकल कॉलेज ह्या परिसराला छत्रपती शाहू महाराज हे नाव देण्याकरता आम्ही संविधान परिवारातर्फे दरवर्षी हे रॅली काढत राहतो। दरवर्षी अशोका सम्राट चौकापासनं तर इमामबाड़ा, रामबाग आणि मेडिकल चौक ह्या परिसरात आमची रॅली सदैव निघत राहते। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही पण आजची आमची रॅलीचा मुद्दा होता महालवरून शिवाजी महाराजच्या पुतळ्यापासून तर मेडिकल स्क्वेअरपर्यंत। त्याचप्रमाणे संविधान परिवारातर्फे बुंदी वाटपचा कार्यक्रम इथं करण्यात आला। संविधान परिवाराचे आमचे जनक म्हणते आम्हाला राहुलजी मुंद हे सातत्यानं संविधान परिवाराला घेऊन चालतात। संविधान परिवाराच्या माध्यमानं मुंद साहेबांचं म्हणणं असं होतं का बा आम्ही छोटे कार्यक्रम घेतो पण जनजागृती कार्यक्रम घेतो। जनजागृती कार्यक्रम घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की आजच्या तारखेमध्ये सर्व लोक महापुरुषाला विसरून गेलेत। महापुरुषाला विसरले म्हणून आम्ही हे जनजागृती कार्यक्रम आम्ही नेहमी पार पाडत राहतो। आंबेडकर जयंती असो, बौद्ध जयंती असो, छत्रपती शाहू महाराज जयंती असो, शिवाजी महाराज जयंती असो, हे सर्व जयंती सातत्याने आम्ही संविधान परिवारामार्फत आम्ही सातत्याने पार करतो। त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार। संविधान परिवाराला तुम्ही लोकांची मदत केली त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आणखी एकदा आभार मानतो। आजचा कार्यक्रम आमच्या यशस्वी पडला। आजचा कार्यक्रम आमचे मोठे मोठे ओबीसीचे नेत्यासोबत आमच्या होते। आजचा कार्यक्रम यांच्याने खूप म्हणजे प्रेसिडेंट भेटला आणि आज मेडिकल चौक हा शाहू महाराजच्या नावानं गजगज झाला। याबद्दल मी मेडिकल स्क्वेअर परिसरातील सर्व लोकांचा मनपूर्वक आभार मानतो। संविधान परिवारात ज्या लोकांनी मदत केली, संविधान परिवाराचे जितके घटक आहेत त्यांच्या पण मनापासून मी अभिनंदन करतो। जय भीम, जय भारत, धन्यवाद। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला आवाहन करताना आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा असं आवाहन केलं होतं आणि आज प्रत्येक ठिकठिकाणी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात। आपण काय सांगता? शाहू महाराज जयंती मोठ्या उत्सवानं होतेच, तिथं काय डाऊट नाही। आता तुम्ही पाहिला का संविधान परिवाराने जे रॅली काढली तशीच रॅली तुम्ही 2 रॅल्या इथं स्वतः प्रत्यक्ष पाहिल्या। दुसऱ्या पक्षाची पण पार्टीनं रॅली काढली। आम्ही तर सर्व पक्षी मिळून काढलं, पण एक पर्सन त्यांची पार्टीच्या माध्यमानं त्यानं खूप मोठी रॅली काढली। त्या पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद मानतो। एक रॅली आणखी निघली, त्यांना पण धन्यवाद करतो। त्याचप्रमाणे आजच्या तारखेमध्ये आज गेलं तर मोमीनपुरा एरियामध्ये जाऊन पहा तुम्ही, तिथं पण एक खूप भव्य मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।
मुसलमान लोकांनी त्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे, कारण की जनक हे फक्त एका समाजाच्या धर्माचे नव्हते पण पुन्हा देशाचे जनक होते. म्हणून सर्व लोक सातत्याने हा कार्यक्रम चांगल्यानं करतात असं मी गृहीत धरतो आणि हे पाहण्यात येते. त्याचप्रमाणे मेडिकल चौकात तुम्ही पाहिला दरवर्षी किती भव्य कार्यक्रम इथं आम्ही करतोय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही सदैव ऋणी राहू. शाहू महाराज आणि मेडिकल स्टोअरला किंवा मेडिकल परिसरला किंवा मेडिकलला छत्रपती शाहू महाराज नाव देण्यात यावं याच्याकरता आम्ही समोरची व्यूहरचना बनवू, आंदोलन करू. आम्ही याच्या पहिले एक निवेदन आम्ही मेडिकल डीनला ऑलरेडी दिलेलं आहे. त्या मेडिकलला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं म्हणून. त्याचप्रमाणे छत्रपती चौक मेडिकल हे नाव म्हणजे मेडिकल होते. मेडिकल छोटं राहू शकते, मोठं राहू शकते, हॉस्पिटल नाव देऊ शकते. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती शाहू महाराज शासकीय रुग्णालय असं नाव देण्यात यावं अशी आमची माग आहे आणि त्या माध्यमाने आम्ही एक डेप्युटेशन ऑलरेडी दिलेलं आहे. याच्या पहिले आता एक कलेक्टरला डेप्युटेशन देऊ, नागपूर महानगरपालिका कलेक्टरला नागपूर महानगरपालिकाला एक निवेदन देऊ आणि हे चौकला आम्ही छत्रपती शाहू महाराज नाव देऊ हे आमचे एक कर्तव्य राहील. जय भीम, जय भारत. बोलो छत्रपती शाहू महाराजांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या. धन्यवाद.